नमस्कार. MH माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक प्रचाराची माध्यमं जी आहेत ती वापरली जात आहेत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडिया असेल, प्रत्यक्ष गाठीभेटी असेल, प्रचार सभा असतील, प्रचार दौरे असतील, या माध्यमातून उमेदवार जे आहेत ते मतदारांच्या पर्यंत पोहोचत आहेत. त्याच अनुषंगानं आपण आता सध्या आहोत पुरंदर तालुक्यामध्ये. पुरंदर तालुक्यामधील अत्यंत महत्वाचा जो जिल्हा परिषदेचा गट मानला जातो तो आहे वीरभिवडी. आणि याच वीरभिवडी गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार पुष्कराज भैया जाधव आज आपल्या सोबत आहेत. दादा, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नमस्ते. काय सांगाल, कसा चालू आहे प्रचार? प्रचार एकदम व्यवस्थित चालू आहे. काय सध्या लोकांपर्यंत पोहोचताय, काय भावना येत आहेत? लोकांपर्यंत पोहोचत असताना लोकांकडून स्वयंस्फूर्तीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी मिळाल्याबद्दल लोक सगळ्या स्तरामधनं अभिनंदन करतात किंवा उमेदवारी मिळाली त्याबद्दल आपलं मनापासून हे स्वागत करतात. अशा प्रकारे लोकांच्या भावना आहेत. सध्या लोकांच्यात जात आहे, लोकांच्यात फिरताय, काय नक्की समस्या जाणवत आहेत लोकांच्या? प्रचंड समस्या आहेत. आता मी वीरभिवडी जिल्हा परिषद मतदारसंघाचं निखिल दादा सांगायचं झालं तर आमचा भौगोलिक दृष्ट्या भाग खूपच दुर्गम काही भाग येतो. त्यामध्ये सगळ्याच प्रकारचा एरिया आहे. म्हणजे जसं की आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघामध्ये पश्चिम महाराष्ट्र पण येतो, विदर्भ पण येतो, मराठवाडा पण येतो, कोकण सुद्धा येतो. बरं, म्हणजे भौगोलिक दृष्ट्या सगळ्या बाजूने हा मतदारसंघ व्यापलेला आहे. आता तुम्ही बघा, मांडकीपासून जेऊर पिसुर्टी, मांडकीपासून वर आला वीरपर्यंत, तर हा शुगर बेल्ट आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर सगळ्यात जास्ती ऊसाच्या शेती असतील किंवा साखर कारखाने असतील, हे सगळ्यात जास्ती पश्चिम महाराष्ट्रात. बरोबर. आपण कोकणात गेला तर कोकणामध्ये तांदळाचं पीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तांदूळ निघतो. तो सुद्धा भाग आमचा काळदरी खोऱ्यासारख्या ठिकाणी गेला, पानवडी भागामध्ये गेला तर सगळ्यात जास्ती भात शेती तिथे आपल्याला बघायला मिळते. बरोबर. त्यानंतर तुम्ही अलीकडे जसं जसं आला आता परिचय भागापासून वर आला तर थोडासा मराठवाडा म्हणजे दुष्काळी परिस्थिती, सदृश्य परिस्थिती, अशा परिस्थित्या सगळ्या बाजूने मतदारसंघ हे झालेला आहे. असंख्य गोष्टी आहेत मतदारसंघामध्ये काम करण्यासारख्या. काम करत असताना सातत्याने डोळ्यासमोर व्हिजन ठेवलं की आपल्या लोकांसाठी काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे, तर भरपूर करण्यासारखं आहे मतदारसंघामध्ये. काही ठिकाणी आपण जर बघितलं तर अजून सुद्धा आमचा जो भाग आहे, तुमचा भाग जरा थोडासा सदन आहे, सक्षम आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आमच्या भागामध्ये अजून सुद्धा तुम्ही नारायणपूर पासून खाली गेला तर नारायणपूर पासून खाली गेल्यानंतर चिवाडी सारखा भाग लागतो. चिवाडी ते चिवाडी झालं, कॅटकावळ झालं, देवडी झालं, कुंभोशी झालं, मिसळवाडी झालं. आज सुद्धा त्या लोकांना मोबाईलच्या रेंज पासून वंचित राहण्याची वेळ त्या लोकांवरती. बरं. अजून सुद्धा नेटवर्क हा विषय तिथं फार कमकुवत आहे, नेटवर्कचा इश्यू. काळदरीमध्ये पण तीच परिस्थिती आहे. आता काळदरीमध्ये थोडस जरा सगळ्या गोष्टींनी सगळ्या बाजूनी जरा थोडस होत आलंय सक्षम. म्हणजे अशा प्रकारे हा मतदारसंघाची खरं तर रचना आहे आणि त्याच्यामध्ये काम करण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे मी जसं सांगितलं, विकासाच्या दृष्टीने या मतदारसंघामध्ये काम करताना भरपूर विजन ठेवून काम करता येऊ शकतं. तुम्ही सध्या मतदारांच्या मध्ये पोहोचताय, खरं म्हणजे त्या गोष्टीकडे आपण येऊयाच, परंतु तुमची राजकारणातली एंट्री फार महत्वाची आहे. की एक युवक म्हणून तुम्ही राजकारणात आलाय, काय प्रसंग होता राजकारणात येण्याचा? नाही, मी निखिल दादा आपल्याला सांगू इच्छितो की मी एक सर्वसामान्य कुटुंबामधले, माझ्या घरी राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नाही. कुटुंबामध्ये ना माझ्या मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस एक ग्रामपंचायत सदस्य नव्हता किंवा काही गोष्टी नव्हत्या, परंतु जसं जसं राजकारणामध्ये पक्ष संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना सुरुवातीला मला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदावरती काम करण्याची संधी मिळाली. कालांतराने तीच संधी मला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये काम करायची संधी मिळाली आणि 2017ला मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी देशाचे नेते पद्मभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, या भागाच्या लोकप्रिय खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे असतील आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुक्याचा अध्यक्ष त्या ठिकाणी 2017ला मी झालो. 17ला झाल्यानंतर पक्ष संघटनेच्या माध्यमातून प्रचंड पक्ष संघटना वाढीसाठी काम केलं.
वाढीसाठी काम करत असताना पक्ष ज्या ज्या जबाबदाऱ्या देईल ते सक्षमपणाने त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करण्याची तयारी त्या ठिकाणी दर्शवली. खरं तर 17 पासून ते म्हणजे 19-20 हा काल तसा तुम्ही बघितला असेल तर खूप कठीण होता. करोना सारखी महाभयंकर महामारी देशावरती याच्यावरती आली होती. त्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा प्रचंड काम करायला युवक संघटनेने खूप मला सहकार्य केलं. आणि सहकार्य करत असताना युवक संघटनेच्या माध्यमातून बाबा की आपण कसं पोहोचलं पाहिजे. पण त्याच्यानंतर परत कालांतराने परत दुसऱ्यांदा पण संधी मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी काम करण्याची मिळाली. तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवला संघटनेच्या माध्यमातून. खरं तर सगळेच म्हणजे एक सुद्धा गाव वाडी वस्ती जिथं आपण पोहोचलो नाही किंवा जिथं आपला एक सुद्धा पक्षाचा पदाधिकारी नाहीये असा कुठलाच भाग नाही. त्यामुळं प्रत्येक भागामध्ये सातत्याने पोहोचण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून मिळालं. आणि खरंच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मुलांना खरं तर एकदा संधी मिळाली तर त्या संधीचं कसं सोनं करायचं हे त्यांना चांगलंच माहिती असतं. मी माझ्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगू शकतो की मी पक्ष संघटनेला न्याय द्यायचं काम. खरं म्हणजे एक प्रसंग आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतं की शरद पवार साहेबांचा एक प्रसंग तुमच्या बाबतीत घडला होता. परिंच्यात ते आले होते. त्या प्रसंगाचं थोडंसं वर्णन या ठिकाणी करा. मी तुम्हाला आता असं एक उदाहरण सांगतो निखिल दादा की दिवाळीचे दिवस चालू होते आणि सहज मला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जे की आमच्या दोघांमध्ये समन्वयकाची भूमिका खूप चांगली. तर मला फोन आला की पवार साहेब पुरंदर तालुक्यामध्ये येणार आहेत. तर म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही आपण करू साहेबांचं कार्यक्रमाचं याचं नियोजन सगळं. आणि मला सकाळ सकाळी एक 6-7 वाजता फोन केला की पुष्कराज तुला गिफ्ट देतो एक. ह्याला म्हणलं गिफ्ट आता कार्यकर्ता थोडासा एखादं पद कुठं काय मिळतंय का काय होतंय का ह्या गोष्टीचा विचार मी करत बसलो की मग मला म्हणले की पवार साहेब तुझ्या गावामध्ये येणार आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेस संघटनेमध्ये काम करताना किंवा पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करत असताना शेवटी ज्या पक्षामध्ये काम करत असताना पक्षाचं एक आयडॉल किंवा ज्यांच्याकडे बघून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली ते शरदचंद्रजी पवार साहेब. आणि हा नेता जर माझ्या गावामध्ये येत असेल तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं हे भाग्यच म्हणायला लागेल. बाबा आपण जे काम केलं त्याचं कुठेतरी पोचपावती आपल्याला मिळते आणि त्या निमित्ताने साहेब येतात. खरं तर तो शेतकरी संवाद कार्यक्रम साहेबांनी त्या ठिकाणी घेतला होता. दिवाळीच्या पिरियडमध्ये लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि सहज परिंच्यामध्ये साहेब आले. साहेब आल्यानंतर जिथं शेतकरी संवाद कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाच्या अगदी समोरच माझं ऑफिस होतं. ऑफिस अगदी 10x10चं ऑफिस होतं. मी सहज बोललं की साहेब माझी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, माझी एक आपल्याला विनंती आहे की आपण माझ्या 5 मिनिटं कार्यालयाला भेट दिली तर फार बरं होईल. तर साहेबांनी कुठलाही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता आता देशाचा नेता आणि आपण फक्त सहज मी म्हटलं की साहेब तुम्ही आलं पाहिजे. साहेब उतरले आणि उतरून ऑफिसमध्ये आले. त्यानंतर मीडिया तुमच्यासारखे सगळे पत्रकार असतील या लोकांनी तो व्हिडिओ काढला तो नंतर मला कळला की इतका तो व्हायरल झाला नंतर की साहेबांना मग म्हणलं साहेब तुम्ही खुर्चीवर बसा. कारण की देशाचा नेता आज पक्षाचं ते मध्यवर्ती कार्यालय मी त्या ठिकाणी परिचय ठिकाणी सुरू केलं होतं. आणि सुरू करत असताना साहेब आले. साहेबांनी तिथं खुर्चीवरती बसले आणि साहेबांनी मला खांद्याला धरून म्हणले खुर्ची तुझी, ऑफिस तुझं, खुर्ची तुझी, सगळं तुझं, तुझाच मान आहे त्या खुर्चीवरती, मी नाही बसू शकत. मग साहेबांनी मला दाबून दाबून खुर्चीवरती बसवलं आणि तो व्हिडिओ इतका राज्यभर देशाच्या बाहेर सुद्धा तो फेमस झाला. अशा प्रकारचे एक साहेबांनी त्यावेळेस माझ्यावरती माझ्या पक्ष संघटनेने पक्ष संघटनेसाठी केलेल्या कामाची तर ती पोचपावती होती. खरंच आपण आता पुढच्या मुद्द्यांकडे वळूयात. पुढे जाऊन समोर जाऊन म्हणजे तुम्ही इथून पाठीमागे केलेली समाजकार्य असेल, तुम्ही युवक म्हणून खूप चांगल्या पद्धतीने युवकांमध्ये होतात, त्यासोबतच समाजाच्या विविध प्रश्नांविषयी तुम्ही आवाज उठवत होतात. काय सांगाल या सर्व प्रवासाबद्दल? कुठले कुठले प्रसंग आहेत किंवा कुठले कुठले उपक्रम आहेत की ते तुम्ही नमूद करू इच्छिता? नाही, असंख्य गोष्टी आहेत. म्हणजे आता मी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरती काम करत असताना सर्वसामान्य लोकांना खरं तर कशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे, त्या लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे. मग आता थोडस राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम करताना तरुण मुलांची एक अपेक्षा असते की बाबा माझ्या गावातील 4 विद्यार्थी असतील, आज सासवड सारख्या ठिकाणी कॉलेज आहेत, वागेरे कॉलेज असेल, पुरंदर कॉलेज असेल, या कॉलेजवरती ऍडमिशनचा समस्या आपल्या सर्वांना माहिती. कारण की शेतकरी कुटुंबातल्या मुलांकडे खरं तर पैसे भरण्यासाठी नसतात आणि फी मग त्यामध्ये ती ग्रँटेबलने ऍडमिशन करून देणे. खरं तर ही शिक्षण संस्था अजितदादा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सांभाळायची. त्याच्यामध्ये आम्ही
सरांना रिक्वेस्ट करून सर एवढं ऍडमिशन झालं पाहिजे. आणि गरीब कुटुंबामधलं आहे. कधी कधी तर अशा गोष्टी घडल्यात की त्या ग्रँड टेबलनी जरी ऍडमिशन नाही झालं तर आम्ही काय काय वेळेस निम्मी फी आम्ही स्वतः भरायचो आणि निम्मी फी त्यांना म्हणायचो तुम्ही भरा आणि ही ग्रँटने ऍडमिशन झालं म्हणून सांगायचो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की आपण सुद्धा एक सर्वसामान्य कुटुंबात आलोय, गरिबीत आलोय, सगळ्या गोष्टीची आपल्याला सुद्धा जाण आहे की आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे खरं ते संघटनेच्या माध्यमातून परत तुम्ही जर दुसरा विचार केला पक्ष संघटनेच्या माध्यमातून करोनाच्या काळामध्ये आमच्यावरती पक्षांनी जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीच्या कालावधीमध्ये आम्ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून लोकांना त्यावेळेचा प्रसंग फक्त डोळ्यासमोर 5 मिनिटं आणून बघा. त्यावेळेस हॉस्पिटल उपलब्ध नव्हते कुठे, त्यावेळेस रेडमिसिव्हर इंजेक्शन कुणाला मिळत नव्हतं, त्यावेळेस तुम्हाला क्वारंटाईन करायला लावलं तर क्वारंटाईनच्या वेळेस तुम्हाला राहायला सोय नसायची. बरोबर. अशा प्रकारचं ह्या गोष्टी असताना पण ही गोष्ट एवढीच मर्यादित नव्हती. त्यावेळेस लोकांना दुकानं सगळी बंद, कुठेही काही गोष्टी मिळत नव्हत्या. त्यावेळेस किराणा माल किटचं सुद्धा आम्ही विविध संस्थांच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिक माझ्या वतीने असेल ह्या संस्थांच्या माध्यमातून त्या गावांमध्ये पोहोचवण्याचं खरं तर काम केलं विरविवडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आमचा दुर्गम भाग असेल, आज तुम्ही गेला तर गेरा पानवडी म्हणून आहे, रामवाडी, कोंडकेवाडी, हा चिवेवाडीचा भाग असेल, त्या भागामध्ये सातत्याने खरं तर ह्या गोष्टी पोहोचवण्यासाठी आम्ही सक्षमपणाने त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून पोहोचलो. आज दुसरी गोष्ट अशी की लोकांसाठी कीर्तन सेवा असेल किंवा जे काही सप्ताह असतील, मुलांसाठी क्रिकेटचे सामने, म्हणजे माझ्या भागामध्ये योद्धा चषक हा खूप प्रसिद्ध, म्हणजे पवार साहेबांच्या नावाने खरं तर मी क्रिकेट सामने त्या ठिकाणी भरवायचो. कारण की रोहित दादा हे माझं खूप आयडॉल, म्हणजे रोहित दादा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला काम करतात आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला काम करत असताना दादांचं सुद्धा एक सुरजन क्रिकेट करंडक म्हणून दादा त्या ठिकाणी स्पर्धा भरवतात. खूप राज्यस्तरीय असतात किंवा राज्याच्या बाहेर जाऊन सुद्धा सुरजनच्या माध्यमातून स्पर्धा त्या ठिकाणी भरवतात. हेतू एकच येतात ना की बाबा कुठंतरी आपल्या भागातली मुलं क्रिकेट खेळत असताना क्रिकेटमधनं एखादा चांगला खेळाडू, चांगला प्लेअर जर मिळाला तर त्याला प्रोत्साहनपर संधी देण्यासाठी खरं तर रोहित दादांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आम्ही ते काम करण्याची जबाबदारी करतो. म्हणजे असंख्य गोष्टी आहेत की बाबा संघटनेच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून ताकद देण्याचं काम या लोकांनी सगळ्यांनी. त्या ठिकाणी तुम्ही कोविडचा उल्लेख केला, जम्बो कोविड सेंटर सुद्धा तुम्ही सुरू केलं होतं, काय कसा अनुभव होता? जम्बो असं नाही, कोविड सेंटर केलं होतं आम्ही. वीर देवस्थान जे आहे, वीर देवस्थानला बरोबर घेतलं, प्लस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे आणि विविध संस्था एकत्रित करून एक भक्त निवास आहे वीर देवस्थानचं, त्या भक्त निवास मध्ये कोविड सेंटर सुरू केलं. खरं तर आमच्या भागामध्ये श्रीनाथ मस्कोबांचं जागृत देवस्थान आहे आणि त्या जागृत देवस्थानला खूप चांगली ही, पण त्या कोविड सेंटर मध्ये निखिल दादा सांगायला तुम्हाला खरंच आनंद होईल, जवळपास 1000 ते 1200 लोक ऍडमिट झाली, पण त्यातला एक सुद्धा ऍडमिट झालेला माणूस आम्हाला रेफर कुठं पुण्याला, कुठं सासवडला हॉस्पिटलला असं करायला लागला नाही. त्यांना एकदम व्यवस्थितरित्या, म्हणजे ती देवाची पण कृपा असेल किंवा काही गोष्टी, पण जे जे त्या कोविड सेंटर मध्ये गेले ते एकदम रिकव्हरी होऊन घरी व्यवस्थित आले. म्हणजे अशा पद्धतीने त्या कोविड सेंटरचं पण काम आम्ही चांगल्या प्रकारे केलं. तुम्ही विशेष करून प्रकल्प घेत असताना, काही उपक्रम घेत असताना महिलांसाठी उपक्रम घ्यायचा, काय कसे उपक्रम होते, काय काय होते आणि महिलांच्या भावना काय असायच्या? नाही, महिलांसाठी खरं तर महिला सक्षमीकरणाचं काम असेल किंवा महिला बचत गटांचं काम असेल. आता तुम्हाला एक सांगतो, उदाहरण सांगायला आनंद होईल की आज सुनंदाताई पवार आहेत, त्यांच्या माध्यमातून भीमतडी सारखी यात्रा भरते. त्या भीमतडी यात्रेमध्ये जे आपले महिला बचत गट आहेत आपल्या भागातले, म्हणजे माझ्याकडे काळदरी खोऱ्यापासून ते परिंच्या पर्यंत सर्वाधिक जास्त बचत गट आहेत. वहिनींच्या माध्यमातून आम्ही ते सुरू केलेले बचत गट, त्या बचत गटा माध्यमातून त्या बचत गटातील महिलांना मदत करणं असेल किंवा त्यांना एखादा व्यवसाय उभारणीसाठी लागणारी जी मदत आहे ते अगदी त्याला म्हणजे कुठलाही पर्सेंटेज न घेता त्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये त्यांना मदत करायचं नाही. एखादा प्रकल्प तुम्ही त्या ठिकाणी उभा करा असं सांगायचं काम सुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलं. महिला सक्षमीकरणाचा हा विषय झाल्यानंतर महिलांसाठी विविध यात्रा ट्रिप असतील किंवा होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील, आपल्या भागामधल्या जेवढ्या महिला आहेत त्यांना एकत्रित घेऊन मग हळदी कुंकू समारंभ असतील, सातत्याने ज्या ज्या सामाजिक गोष्टी आहेत त्या सामाजिक गोष्टी करण्याचं काम. हे कधी इलेक्शन यायच्या आधी? इलेक्शन अगोदर पासून आहे. मी 2012 पासून सामाजिक कामामध्ये मला आवड आहे.
13 पासून मी काम करतोय. 13 पासून काम करत असताना आजपर्यंत, आज 2026 आहे, 26 पर्यंत एकदा सुद्धा मी खंड पडून नाही दिला. आधी कोणते इलेक्शन लढवले की नाही? कोणतीच नाही. माझ्या घरामध्ये आता मागच्या ग्रामपंचायतला आमच्या मातोश्री ग्रामपंचायत सदस्य, त्या पण मी स्वतः उभं केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य झाल्या. अदरवाईज एक सुद्धा घरामध्ये दुसरा राजकीय कुठलंही पद माझ्या घरामध्ये नाही. मी स्वतः राजकारणामध्ये आलोय तर राजकारणामध्ये माझ्या हिमतीवरती, माझ्या ह्याच्यावरती, कामावरतीच मी पक्ष संघटनेमध्ये काम करत पद मिळवत आलो. आज सुद्धा मी तुम्हाला खरं सांगतो, उमेदवारी मिळवताना मला जास्ती कुठल्याही गोष्टीचं मला हे करायला लागलं. कारण का, जर एखाद्या संघटनेमध्ये, पक्ष संघटनेमध्ये काम करताना शेवटी नेतृत्वाला पण वाटलं पाहिजे की बाबा का संघटनेमधल्या पदाधिकाऱ्याला जर न्याय दिला, आज तालुक्यामधले असंख्य युवकची संघटनेमधले पदाधिकारी असते, त्या पदाधिकाऱ्यांना एक अभिमान वाटतो की मी पुष्कराज भैयांबरोबर काम केलं. आज भैयांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, संघटनेने पुणे जिल्हा परिषदेची उमेदवारी त्या ठिकाणी दिली. अशा प्रकारे कुठलाच नाही, मी कधीच लावलं नाही, कधी मागितलं नाही. मी फक्त जस्ट उभं राहिलेलो की दादा, जर तुम्ही जिल्हा परिषदची उमेदवारी मला जर दिली तर मी लढवायला तयार आहे, आणि तो मतदारसंघ कसा जिंकायचा ह्याची पण मला थोडीशी कसब आहे, तर तुम्ही उमेदवारी द्यावी, एवढीच विनंती केली. त्याच्यावरती मला काहीच माहित नव्हतं. मला ज्यावेळेस फॉर्म भरायला सांगितला आणि त्यानंतर मला कळलं की बाबा आपला एबी फॉर्म आपल्याला दिलाय, पक्षाने उमेदवारी दिली. त्याच्यामध्ये क्रायटेरिया लावला होता की तालुक्यामध्ये आता सगळ्या उमेदवारी जे दिल्या ते यंग जनरेशनला दिल्यात, तरुण मुलांसाठी खरं तर उमेदवार सगळ्यांनी दिले. मला दिले असेल, शेजारच्या मतदारसंघामध्ये दुर्गाडे सरांची मुलगी प्राजक्ता दुर्गाडे असतील, इकडे विजयदादांचं चिरंजीव गौरवदादा कोलते असतील, इकडे आपले डीसीपी किंवा बापूसाहेब पठारेंच्या कन्या रुपालीताई झेंडे असतील, असे आम्ही जेवढे जिल्हा परिषदला आहे सगळे तरुण मुलं म्हणून त्यांच्याकडे त्या दादांनी त्यांना उमेदवारी दिली. तुम्ही खरं तर दादांचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करताय. कसं होतं दादांसोबतचं नातं तुमचं? खूप चांगलं नातं होतं दादांसोबत. अक्षरशः काल तुम्हाला सांगतो, परवा दिवशी मला फोन आला 8-9:30 वाजता. म्हणजे एक आमचा युवकचा अध्यक्ष आहे, संघटनेमध्ये काम करताना मी सगळ्या, म्हणजे आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत यांच्याशी एक कम्युनिकेशनचा सगळ्यात मोठा आमचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमधनं मला राहुल बाबळेंचा फोन आला, की बारामतीचे युवक अध्यक्ष आहेत. त्यांनी फोन केला आणि ते फोनवर फक्त 2च शब्द म्हणले, भैया उद्ध्वस्त झाला आता. मग त्याच्यावरती मला कळलं की अरे, ज्या नेत्याबरोबर, खरं तर दादांबरोबरच्या असंख्य गोष्टी आहेत. पक्ष संघटनेमध्ये काम करताना आपल्याला सुद्धा माहिती असेल, पक्षाच्या माध्यमातून खरं तर दादांकडून कुठल्या गोष्टी कशा शिकल्या पाहिजे, शिस्त कशी असती, नेत्याचं एखाद्या कार्यकर्त्यावर किती बारीक लक्ष असतं. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, फॉर एक्झाम्पल, मला उदाहरण, आता उमेदवारी देताना मला दादांनी कुठल्याही गोष्टीचं नाही, मला फक्त विचारलं तू काय, कसं काय, एवढ्याच गोष्टीवरती. त्याच्यानंतर काही गोष्टीमध्ये मध्ये बोलणं झालं की दादा या अशा गोष्टी. शेवटचं भेटणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात, दादा सगळ्या उमेदवारांच्या अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेस दादा भेटायला आले, आणि त्यावेळेसची शेवटची भेट आमची झाली. भेट झाल्यानंतर त्यावेळेस सांगितलं दादांनी, काही कर, जिल्हा परिषदला निवडून यायचं, जिल्हा परिषदला आपली सत्ता त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणायची. आणि काल परवा दिवशी अशी गोष्ट कळल्यानंतर मनाला खूप वेदना झाली की ज्या नेत्याकडे बघून आपण खरं तर ही उमेदवारी लढवतोय किंवा उमेदवारी मागतोय, आणि तो नेता उमेदवारी देतो आणि तोच आपल्या प्रचारामध्ये उद्या दिसणार नाही, हेच मनाला इतकं वाईट, म्हणजे ना, इमेजिंग करू शकत नाही. काल सुद्धा मी सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्या भागामधले जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना बोलून घेऊन मिटिंग घेतली की आपण आता काय आहे नक्की. शेवटी काय, दादांनी फक्त एकच, नंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की दादांचं एकच वाक्य असायचं, काही झालं तरी पक्ष संघटनेचं काम, पक्षाचं काम हे अविरतपणे त्या ठिकाणी सुरू ठेवायचं काम तुम्ही करायचं, बाकीचे काही विचार मनामध्ये नाही आणायचे. आणि अशा गोष्टीचं म्हणजे दादांचं, आणि बॉन्डिंग तुम्ही म्हणाल तर बॉन्डिंग म्हणजे पक्ष संघटनेमध्ये प्रचंड ताकद दिली. दादांसारखी ताकद कोणीच मला दिली नाही. पक्षामध्ये ज्या ज्या गोष्टी असतील, ज्या गोष्टीसाठी मी दादांकडे कधी गेलो तर कधी निराश दादांनी केलं नाही. खरं तर म्हणजे असंख्य गोष्टी दादांच्या बाबतीत सांगायच्या झाल्या तर मी तुम्हाला जसं सांगितलं की ज्यावेळेस दादांनी उमेदवारी दिली
तीनही उमेदवार त्या ठिकाणी दादांनी माझ्या मतदारसंघामधले ठरवत असताना म्हणजे डायरेक्ट स्पष्टपणे सांगितले की काही झालं तरी युवक अध्यक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे आणि उद्या प्रचारामध्ये दादा दिसणार नाहीत. हे मनाला सहन न करणारी गोष्ट आहे आणि सहन न करणारी गोष्ट म्हणजे उद्या कशा निवडणुकीला सामोरं जायचं, लोकांना काय सांगायचं, लोकांशी कशा चर्चा करायची ही कल्पना सुद्धा त्या ठिकाणी करू शकत नाही आपण देखील. आज प्रत्येक कार्यकर्त्याची एक भावना असते की माझ्या प्रचारामध्ये, माझ्या यंत्रणेमध्ये माझा नेता माझ्यासाठी येणार आहे, प्रचार सभा मला मिळणार आहे, प्रचार सभेमुळे दादांच्या वातावरण फिरणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर आज तेच दादा आपल्याला बघायला मिळणार नाही, ऐकायला मिळणार नाहीत. ही गोष्ट फार फार वाईट, म्हणजे इतकी वाईट गोष्ट आहे की त्याला शब्दात सुद्धा बोलणं कठीण होतं. आता प्रचारामध्ये जात असताना आता ठीक आहे, गोष्ट घडल्यानंतर आता दादांचे विचार, दादांनी जे जे शिकवलं, जे ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आता पूर्णत्वात नेण्यासाठी खरं तर सर्वसामान्य लोकांपर्यंत आता जायचं. आता आमच्या पक्षाने ध्येय धोरण ठरवलेलंच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही कार्यकर्ता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये कुठली सभा त्या ठिकाणी घेणार नाही, कुठल्याही गोष्टीचा विजय उत्सव त्या ठिकाणी साजरा करणार. तर आमचा नेताच राहिला नाही आमच्या बरोबर तर कशासाठी काय गोष्टी करायच्या. पण आम्ही लोकांपर्यंत, आम्हाला पक्षाने सांगितलं की आपण पॅम्पलेट घेऊन होम टू होम करायचं, घरी जायचं, घरी जाऊन हात जोडायचे लोकांना आणि फक्त लोकांना एवढंच सांगायचं. आणि मी तर उलट सगळ्या लोकांना एकच सांगू इच्छितो की ज्या दादांनी खरं तर प्रचंड काम महाराष्ट्रासाठी केलं, तो माणूस सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत दादा सातत्याने लोकांसाठी काम करायचं. एक लढणारा नेता होता, कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता होता. आज लाडक्या बहिणी योजनेसारखी योजना दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या महिला भगिनी आहेत त्या भगिनींपर्यंत पोहोचवण्याचं, लाभ देण्याचं काम खरं तर ज्या दादांनी केलं. काल मी अंत्यविधीला त्या ठिकाणी उपस्थित होतो. उपस्थित असताना महिला बालकल्याणच्या मंत्री आदिती तटकरे प्रचंड रडत होत्या, ज्यांनी खरं ती लाडकी बहीण योजना केली. त्या आज अमोल मिटकरी सारखा कार्यकर्ता, म्हणजे सर्वसामान्य कुटुंब मधला माणूस, संभाजी ब्रिगेड संघटनेमध्ये काम करणार, आज दादांनी विधान परिषदेवर त्या माणसाला आमदार केलं. प्रचंड कार्यकर्त्यांना इतका रोष, इतका म्हणजे इतका अनावर हे होते, भावना व्यक्त करू शकत नाहीत शब्दामध्ये. म्हणजे देवानी तरी काय म्हणजे अशा गोष्टी कराव्या, हे देवावरचा पण विश्वास त्या ठिकाणी कुठंतरी कमी होते की म्हणजे ती कल्पनाच नाही करू शकत, शब्दात सुद्धा नाही व्यक्त करू शकत आपण अशा गोष्टी. आपण खरं तर याच मुद्द्यावरती पुढे जाऊयात. इलेक्शन काही दिवसांवरती येऊन ठेपलंय. काय पद्धतीचं विजन असणार आहे, काय पद्धतीनं लोकांच्या समोर जाणार आहात, की लोकांना कुठल्या कुठल्या गरजा आहेत त्या लोकांच्या तुम्ही पूर्ण करणार आहात? निखिल दादा, मी आता तुम्हाला सांगितलं दादांच्या बाबतीत, पुणे जिल्हा परिषद ही दादांनी गेले 43-45 वर्ष एक हाती निर्विवाद सत्ता त्या ठिकाणी जिल्हा परिषदची, पुणे जिल्हा परिषदची सत्ता कायम ठेवली. आणि खरं तर कायम ठेवत असताना त्या जिल्हा परिषदेचं तुम्ही जर बघितलं आपल्या पुणे जिल्हा परिषदेचं, तर पुणे जिल्हा परिषद ही आशिया खंडातली सगळ्यात सर्व श्रीमंत जिल्हा परिषद म्हणून आपली पुणे जिल्हा परिषदेचा उल्लेख त्या ठिकाणी होता. दादांनी जेवढ्या संस्था चालवल्या, म्हणजे सहकारामधली आपली पुणे जिल्हा बँक जर बघितली, पुणे जिल्हा बँक सुद्धा एक अग्रगण्य बँक म्हणून त्या ठिकाणी जेवढ्या बँका असतील त्या बँकेमध्ये त्या बँकेचा गणना केली जाते. आज आपला सोमेश्वर साखर कारखाना असेल, माळेगाव कारखाना असेल, हे सहकारामधली जी संस्था आहेत ज्या त्या संस्था अतिशय उत्तम चालवण्याचं काम माझ्या भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर ऊस बेल्ट आहे. ऊस बेल्ट मध्ये सगळ्यात जास्ती शेतकऱ्यांना खरं तर ऊसाचं टनेज किंवा ऊसाचं रेट जाहीर करण्याचं काम खरं तर दादा करायचे. आज आमच्या इकडे सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून कधी कधी 3400-3500 रुपये टनेजला रेट त्या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून देण्याचं काम दादांनी केलं. आज ते दादा नाहीयेत, संस्था सगळ्या कशा प्रकारे हे करणार. शेवटी पवार साहेब आहेत, पवार साहेब त्यामध्ये निर्णय घेतील. परंतु काल पवार साहेबांचं देखील आपल्याला सगळ्यांनी बघितलं असेल पत्रकार परिषदेत, साहेबांना शब्द फुटत नव्हते.
म्हणजे दादा किती मोठं नेतृत्व असेल ही पण आपण कल्पना करू शकत नाही. आणि उद्याच्या कालावधीमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला भरपूर कामं करता येतात. भौगोलिक दृष्ट्या जिल्हा परिषदेला जी सत्ता असते जिल्हा परिषद त्या सत्तेमध्ये जर पक्ष राहिला तर पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला तर त्याला अधिकच युक्त माप त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळतं. आणि जिल्हा परिषद मध्ये काम करताना आपल्याला जिल्हा परिषदकडून अधिक निधी त्या ठिकाणी आणता येईल. म्हणजे शेतकऱ्यांना भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी असतील. आपल्या ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी जिथं पोचायला रस्ता नसतो तर सगळे रस्ते आपण पक्के रस्ते त्या ठिकाणी बनवू शकतो. जिल्हा परिषदला बजेट पण चांगलं पुणे जिल्हा परिषद सारख्या परिषदेकडे. त्याच्यानंतर आपल्याला ज्या ज्या मूलभूत सुविधा असतील, लहान मुलांच्या अंगणवाडीच्या शाळा असतील त्या शाळा आपल्याला सुधारवता येतील. आपल्या भागामध्ये ई लर्निंग स्कूल त्या ठिकाणी ई लर्निंग स्कूल सारखी स्कूल आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून ती करता येईल. अशा प्रकारे करता येऊ शकतं भरपूर जिल्हा परिषदच्या माध्यमातून. परंतु लोकांनी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य निवडताना थोडासा विचार पण केला पाहिजे. खरं तर काय होतं आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये कायम सत्तेच्या विरुद्ध आपण नेहमीच त्या ठिकाणी राहण्याचं काम करतो. सत्तेच्या विरुद्ध राहण्याने काय होतं तोटा होतो. त्या भागाचा विकास कधीच होत नाही. आणि विकास जर करायचा असेल तर जिथे जिल्हा परिषदेची सत्ता येते तिथे सत्ता जर दिली तर त्या सत्तेचा जिल्हा परिषद सदस्य प्रचंड विकास करू शकतो. मी छोटस उदाहरण एक सांगतो तुम्हाला. आज इंदापूर तालुक्याचं एक तुम्ही छोटस उदाहरण तुम्हाला काय सांगतो ते इंदापूर तालुक्याला बघा तुम्ही दत्तामामा भरणे सारख्या माणसाला दादांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला. आणि मामांनी त्यांच्या त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जवळपास इंदापूरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आता मला माहित नाही जास्ती पण 4 ते 5 हजार कोटीची कामं विकास कामं त्यावेळेस त्या जिल्हा परिषद मध्ये 5 वर्षाच्या काळामध्ये केले. 5 वर्षाच्या काळामध्ये केल्यानंतर मामांसारखा माणूस इंदापूरमध्ये प्रचंड इच्छाशक्ती घेऊन मामा त्या ठिकाणी काम करायला उतरले आणि विधानसभेची निवडणूक लढवली आणि विधानसभेला चांगल्या मताधिक्याने निवडून आले. परत दुसऱ्या वेळेस सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा मामांनी अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. नंतर परत आमदार झाले, परत आता मंत्री झाले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की सत्तेतल्या माणसाला जर तुम्ही निवडून दिलं तर विकास हा विकास होतोच. आता शेजारचाच आपला भोर तालुका आहे. भोर तालुक्याला गेलेच मागच्याच टर्मला रणजितदादा शिवतारे हे त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते. उपाध्यक्ष असताना रणजितदादांनी सुद्धा भोरमध्ये प्रचंड कामं केली चांगली. अशी कामं आपल्याला सत्तेमध्ये जर आपण राहून करता आली तर सत्तेच्या माध्यमातून खूप चांगली कामं होतात. परंतु लोकांनी सुद्धा सत्तेतला जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला. विजयांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक महिला खूप महत्वाचा भाग आहे आपल्या सामाजिक जीवनामध्ये. महिलांवरती केंद्रित करायचं झालं तर कुठली विकास कामं किंवा कुठल्या योजना महिलांच्या बाबतीत तुम्ही करू इच्छिता? नाही भरपूर. आता जिल्हा परिषद मध्ये तुम्ही जर बघितलंय तर जिल्हा परिषद मध्ये महिला बालकल्याण हा विभाग आहे. या विभागामार्फत आपल्याला प्रचंड कामं करता येतात महिला बालकल्याणच्या माध्यमातून. महिलांना ज्या ज्या गोष्टी असतील, महिलांचे प्रशिक्षण असतील, एखादे शिबिर असतील किंवा कोर्सेसचा त्यांचा विषय असेल की बाबा ती महिला एखादा कोर्स तिने केला तर ती तिच्या पायावरती स्वतःच्या उभी राहू शकते, एखादी हे करू शकते. मी जसं तुम्हाला मगाशी पण सांगितलं बचत गटाच्या माध्यमातून जसं आमचं एकच त्यामधलं ध्येय काय की त्या महिलांनी कुठंतरी एक सगळ्यांनी एकत्रित येऊन महिलांनी एक उपक्रम त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि तो एखादी कंपनी ओपन केली पाहिजे. कंपनीच्या माध्यमातून ती कंपनी नावावर ओपन आली पाहिजे. बाहेर तिचा माल इम्पोर्ट एक्सपोर्ट त्या ठिकाणी झाला पाहिजे. अशा प्रकारे असंख्य गोष्टी करता येतात महिलांच्या बाबतीमध्ये. परंतु त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी जर हा विचार करून आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये योग्य माणसाला जर संधी दिली तर त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे. याला जोडूनच तुम्ही एक तरुण आहात. या राजकारणाकडे किंवा या निवडणुकीकडे तरुण म्हणून कसे पाहता आणि याच्या समोर जाऊन लागून याला प्रश्न की तरुणांसाठीच काय योजना आहे तुमच्याकडे? तरुणांच्यासाठी भरपूर आहेत. तरुणांसाठी आहेत ना. आता तुम्हाला निखिल दादा सांगायला आनंद आहे की आज आपल्या ग्रामीण भागामध्ये एक क्रिकेट सामन्यांसाठी एखादं ग्राउंडची उपलब्धता म्हणा, मुलांसाठी आपल्याला रोजगाराचा प्रश्न असेल. आज आपली जेजुरी MIDC असेल, MIDC मध्ये मुलं एवढ्या लांब येणं जाणं किंवा आता त्या भागामध्ये काळदरी खोऱ्यातला विचार जर केला तर काळदरी खोऱ्यातली मुलं शिरवळ MIDC मध्ये त्या ठिकाणी कामाला जातात.
पण आपल्या पुरंदर तालुक्यात किंवा आपल्या भागामध्ये स्वयंरोजगाराचा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी सुद्धा काम करता येऊ शकतं. आपण जर सहज सगळेजण बसलो एकत्रित, तर काही गोष्टी कुठल्या भागामध्ये कुठलं पीक येते त्या पिकाच्या अनुसाराने आपण जर सगळ्यांनी विचार केला तर त्याच्यामध्ये आता काळदरी खोऱ्यामध्ये राईस मिल असेल, राईस मिलच्या माध्यमातून कसं प्रकारे काय कुठल्या पिकाला कसं चालतंय त्या प्रकारे सुद्धा आपल्याला हे करता येईल. शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्या आपल्याकडचा डोंगर भाग बराचसा आहे, तर अशा काही योजना किंवा असे काही संकल्प केलेत का की शेतकऱ्यांच्या बाबतीत समोर जाऊन शेतकऱ्यांना एक चांगलं व्यासपीठ, चांगली बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, यासाठी काही आपण समोर करणार आहोत का? नाही, शेतकऱ्यांसाठी करता येऊ शकतं, परंतु पाण्याचा अभाव आपल्याकडे प्रचंड आहे. पुरंदरला पाणी हे 8 माही पाणी आपल्याला टिकतं. पाऊस जर चांगला झाला तर पाऊस चांगला झाल्यानंतर आपल्याला पाणी सुद्धा त्या ठिकाणी चांगलं राहतं. परंतु गेले आपण ह्याच्या अगोदर जवळपास आपण 4-5 वेळा बघितलं असेल तर दुष्काळाची सदर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाणी ह्या प्रश्नावरती प्रचंड काम करावं लागणार की बाबा पाणी आपण जे कशा प्रकारे आपण हे केलं पाहिजे ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि तेच आमचं मानस आहे की बाबा उद्या जर आपण ह्याच्यामधनं आलो राजकारण जिल्हा परिषदच्या माध्यमातून, तर आपण पहिला पाणी प्रश्न जो असेल तर पाणी प्रश्न आपल्याला दिला पाहिजे. मूलभूत सुविधा खरं तर पिण्याचं पाणी असेल किंवा शेतीला पाणी लागणार असेल तर ह्याचं एक प्रोव्हिजन पण त्या ठिकाणी झालं पाहिजे. आता गुंजवणी सारखं काहीतरी योजना गुंजवणीचं चालू आहे विकासाचा, त्याच्यावरती आता कशा प्रकारे काम करतात काय करतात त्यामध्ये सुद्धा मदत करायची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. यासोबतच लागून आपल्या वीरबिवडी गटामध्ये देवस्थान मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणजे नारायणपूर असेल, बालाजी असेल, मिनी बालाजी असेल, संभाजी महाराजांचं जन्म ठिकाण पुरंदर किल्ला असेल, वीर असेल, या एकंदरीत सर्वच विकासाच्या बाबतीत, या देवस्थानच्या विकासाच्या बाबतीत काय काय विजन आहेत आपले? प्रचंड करण्यासारखं करण्यात येऊ शकतं. आज आपलं श्री क्षेत्र वीर श्रीनाथ मस्कोबा देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध यासाठी की आपण बघितलं आता उद्या 1 तारखेपासून यात्रा चालू होती, जवळपास 15 दिवस ही यात्रा चालते. यात्रेच्या माध्यमातून आपण प्रचंड म्हणजे तिथं लागणारी जी मुलं आहेत, मी जसं तुम्हाला सांगितलं की मुलांसाठी उद्योग व्यवसाय तिथं सुरू करता येतील, छोटे मोठे सगळ्या गोष्टी. देवस्थानला आपण सगळं सुशोभीकरण जर केलं तर सुशोभीकरणाच्या माध्यमातून देवस्थान मधनं सुद्धा कशा प्रकारे तिथं आपल्याला सोयी सुविधा उपलब्ध करून देता येतील. आता तुम्ही म्हणला नारायणपूर हे क्षेत्र सुद्धा त्या ठिकाणी चांगलं प्रसिद्ध आहे. दर गुरुवारी जर आपण बघितलं प्रचंड लाखोच्या संख्येने लोक तिथे येत असतात. खेतकावळ प्रति बालाजी तिरुपती बालाजी देवस्थानचं देवस्थान त्या ठिकाणी तिथं सुद्धा चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकतं. ह्याच्यावरती काम करताना आपल्याला त्या पद्धतीने जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करते. खरं तर आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय. एक राजकारणातला प्रश्न आपण घेऊयात. आधी घड्याळ, नंतर तुतारी, परत घड्याळ. काय कसं हे झालं? नाही, एक सांगतो निखिल, मी सुरुवातीला बाईट मध्ये पण आपल्याला सांगितलं की देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला त्या ठिकाणी त्यांनी शेतकरी संवादच्या ह्याच्या निमित्ताने साहेब भेटण्यासाठी आले. आणि भेटण्यासाठी येत असताना साहेबांनी त्या ठिकाणी माझ्यासारख्या कोण आपण असंख्य साहेबांचे फॅन बघितले आपण तर प्रचंड आहेत महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये. आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाच्या 10/10च्या ऑफिसला येतात, काय भेट काय देतात. आणि एक आयडॉल म्हणजे मी खरं सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये का काम करावं तर मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे बघून खरं तर सुरुवात केली. दादांचं आमचं कुठल्याही गोष्टीमध्ये हे नव्हतं. दादांशी तितकंच प्रेमाची जिव्हाळ्याचे संबंध तेव्हाही होते, कालही होते आणि उद्याही राहते. म्हणजे त्या गोष्टी सगळ्या आहेत. पक्ष संघटनेमध्ये काम करताना साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. संघटनेबरोबर एकनिष्ठ म्हणून त्या ठिकाणी तालुक्यामध्ये माझ्याकडे सगळ्यांनीच बघितलं की बाबा पुष्कराज पवार साहेबांबरोबर, कारण का तरुण पिढी आता बघितलं आपण की सगळी साहेबांबरोबर म्हणजे दादांबरोबर गेली. साहेबांबरोबर कोणच थांबलं नव्हतं. त्यावेळेस फक्त पुरंदर तालुक्यामधनं पुष्कराज जाधव आणि झेंडे पाटील, आम्ही सगळे सुद्धा माप्पा असतील, सगळेच लोक आम्ही त्या ठिकाणी साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. आणि नंतर राष्ट्रवादी पण मनोमन एकच गोष्टी होती, मनामध्ये एकच गोष्ट होती
की किती काय झालं तरी हे दोनही पक्ष एकत्र आलं पाहिजे आणि पक्ष पूर्वी होता त्याप्रमाणेच गुण्यागोविंदाने नांदला पाहिजे हाच मनामध्ये विचार होता. आपण खरं तर मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एकच सांगू इच्छितो की आज राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचं एक स्वप्न होतं आणि जिल्हा परिषद ही त्यांचं म्हणजे महत्वाची जिल्हा परिषद म्हणून दादा त्या ठिकाणी बघत होते. आणि त्याच दरम्यान दादांना जिल्हा परिषदच्या सभेसाठीच येत होते बारामतीला आणि येत असताना बारामतीला दादांची ही दुर्घटना त्या ठिकाणी घडली. तर राज्यातल्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीमध्ये दादांच्या विचाराचं जे घड्याळ चिन्हावरती जे उमेदवार असतील खरं तर या उमेदवारांना आपण चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आणि मतदान त्यांना केलं तर तीच दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ठरणार आहे. तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण दादांना श्रद्धांजली खरं तर अर्पण करण्यासाठी यावेळेस मदत करावी, बाकी काय. नक्कीच. तर हे होते पुष्कराज जाधव. त्यांच्या माध्यमातून वीर बेवडी गटामध्ये मागील काळातही अनेक समाजोपयोगी कामं करण्यात आली. पुढील भविष्य काळातही युवक असतील, युवती असतील, महिला असतील, त्यासोबतच शेतकरी वर्गांसाठी वेगवेगळे विजन त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून मांडलेले आहेत. येत्या 7 तारखेला निवडणुका आहेत, 9 तारखेला निकाल आहे. नक्कीच पुढच्या काळामध्ये पाहणं महत्वाचं आहे की नक्की गुलाल कोणाचा आहे. तत्पूर्वी धन्यवाद.